संघटना या ठिकाणी एकत्रित झालेल्या आहेत. एकत्रित संघटना नाही, संघटनेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी एक दोन लोक प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक जिल्ह्यातून आज या चितळी गावामध्ये उपस्थित आहेत. सातारा जिल्हा हा सैनिकांचं घर किंवा सैनिकांचा जिल्हा म्हणून साऱ्या महाराष्ट्रामध्ये सातारा गावचं, महाराष्ट्रात नाही तर पूर्ण आपल्या भारतामध्ये साताऱ्याचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं. आणि त्या जिल्ह्यामध्ये ही अशी दुर्दैवी घटना घडणं एक शोकांकित आहे. आज या ठिकाणी आपण पाहतो आहे की प्रशांतजी कदम सर आहेत, यांनी या अगोदर साताऱ्याचे जे जिल्हाधिकारी आहेत, कमिशनर आहेत, त्यांच्याकडे निवेदन दिले आहे की या घटनेतील गुन्हेगार आहेत त्यांना कठोर कारवाई यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि हे सर्व ऐकल्यानंतर महाराष्ट्रातून प्रत्येक तालुक्यातून सैनिक या ठिकाणी जमा झालेले आहेत. त्यांच्या परिवाराला दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वराने द्यावी अशी भारतीय माजी सैनिक संघटना व माझा एसी परिवार म्हणजे रणजित निकम हेही एसीचेच होते. एसी म्हणजे सैनिकांची सेवा करणारा हा जो कोर आहे, तर या कोरचे एसीचे जेवढे बी या ठिकाणी सैनिक आलेले आहेत, तर खरोखर आम्ही एसीचेच नाही तर सगळ्या रेजिमेंटचे सैनिक या ठिकाणी उपस्थित आहे. मी सर्व सैनिकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व त्यांच्या परिवाराला आम्ही मदत करण्यासाठी, म्हणजे ज्या ठिकाणी त्यांना मदत लागेल किंवा त्यांच्या काही अडचणी असेल, आम्ही सैनिक त्यांच्या बरोबर आहोत हेच मी या ठिकाणी बोलतो. आणि जे अपराधी आहेत त्यांना कठोर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी असेल, मुख्यमंत्री असेल किंवा दिल्ली पर्यंतही जाण्यासाठी आमच्या एएससीचे सर्व सैनिक, बाकी रेजिमेंटचे महाराष्ट्र राज्यातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील सर्व सैनिक त्यांच्या बरोबर आहेत. मी जास्त न बोलता पुन्हा एकदा त्यांच्या जाण्याने त्यांच्या परिवाराला किंवा सैनिक परिवाराला जे दुःख झाले, परमेश्वराला विनंती करतो की ते दुःख सहन करण्याची ताकद त्यांनी द्यावं. आणि थांबतो. जय हिंद. सर्वप्रथम ग्रामस्थ चितळी गावांना मी एवढंच सांगू इच्छितो की फक्त आता जिल्हाध्यक्ष आणि उपाध्यक्ष इथं एवढे आलेले आहेत. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील माजी सैनिकांची संख्या जर बघितली गेली तर 40,000 आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातील 3,80,000 आहे. जर या गावामध्ये सैनिक जर आपल्या कर्तव्याने जर उभा राहिला तर गावाची काय दशा होईल आणि दिशा होईल हे आपण ओळखून जावं. एवढंच आपल्याला मी सांगू इच्छितो सर्व चितळी ग्रामस्थांना. दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशन उपाध्यक्ष राजाराम माळी यांनी आपलं 2 शब्दात मनोगत व्यक्त करावं. त्यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. जय हिंद, जय महाराज. 11 तारखेचा हे चितळी गावात जो माजी सैनिकांचा खून केलेला आहे, तीच बातमी 19 तारखेला जेव्हा मी वाचली माझ्या डोळ्यातून त्याच वेळा अश्रू आले होते. आज एक सैनिक देशाची सेवा करून आपल्या गावात येतो. भांडण कुणाच्याच होतात, सर्वांच्याच होतात, परंतु गावातले जे बुजुर्ग आहेत त्यांनी या गोष्टीला पुढे जाऊन सरपंच, उपसरपंच, शासन त्यांनी पुढे जाऊन त्या गोष्टीवर काहीतरी उपाय करायला पाहिजे. आज आपण एखाद्याचा खून करत आहात याचा अर्थ त्याचं कुटुंब कसे जाणार हे सगळ्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे. मारणं बिरणं हे सगळं होतं. आज तुम्ही अगर कुणाचा खून करता याचा अर्थ खूप चुकीचा अपराध केलाय तुम्ही.
महाराष्ट्र राज्य त्रिदल सैनिक संघटना अध्यक्ष दत्ता माळी यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. जय हिंद. संपूर्ण महाराष्ट्रातून निकम परिवाराला न्याय देण्यासाठी आपण सर्वजण इथं हजर राहिला, त्यासाठी मी आपल्या सर्वांची देखील व्यक्त करतो आणि आपण सर्वजण या परिवाराच्या बाजूने खंबीरपणे उभा आहोत, याचा मला साथ अभिमान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. कॅप्टन अर्जुन लिंगले सांगली जिल्हाध्यक्ष यांनी आपले मनोगत दिले. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम या भारत देशाचा योद्धा, ज्याच्यामुळे या देशाची सीमा सुरक्षित आहे आणि या देशाचा तिरंगा झेंडा आसमानमध्ये जशाचा तसा लहरण्यासाठी ज्यांनी आपली जीवनाची कुर्बानी केली, अशा एक माजी सैनिकाचा या चितळी गावामध्ये निर्गुण गाव गुंडांच्या वतीनं हत्या होते. ही किती लाजिरवाणी गोष्ट आणि बाब आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण पूर्ण महाराष्ट्र राज्यातून जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, सर्व माजी सैनिक संघटना आणि सैनिक परिवार या रणजित निकम यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र झालो आहोत. आज या ठिकाणी मी सांगू शकतो, जर या देशाचा जो सैनिक आणि सैनिका परिवार यांच्यावर हल्ला होतोय, तर या गावातील प्रशासन, पोलीस पाटील असेल, सरपंच असेल, ग्रामपंचायत सदस्य असतील, तर या गावामध्ये काय करतात हा प्रश्न ह्या माजी सैनिक आणि सैनिक परिवारांना पडत आहे. जर या गावामध्ये दिवसाढवळ्या निर्गुण हत्या होत असेल आणि तो पण एक देशाचा रक्षक, आणि त्याची जर हत्या होत असेल तर उद्या तुमची काय होणार अवस्था, हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून आज या ठिकाणी मी या गावातील नागरिकांना विचारू शकतो, आज या ठिकाणी माजी सैनिकांचा आक्रोश आणि त्यांच्या श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण एकत्रित झालो आहोत. तरी या गावात किती या गावचे नागरिक आणि परिवार आहेत, हा जरा वर करा. शाबास. फार जास्त करून महिला मंडळ आहे, त्यांचा आभार मानतो. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच कोण आहेत का? पोलीस पाटील आहेत का? धन्यवाद. फार छान. प्रशासन व्यवस्था, मताचं राजकारण फक्त खेळते. पोलीस प्रशासन साहेब, मी एक प्रश्न विचारला, जर या गावामध्ये पोलीस पाटील जर नसतील आणि या कार्यक्रमाला आले नसतील तर त्या पदावर राहण्याचे लायक आहेत का ते पोलीस प्रशासन साहेब? या वेळेला इथं पाहिजेत ना, तरी इथं काय मिळालं ते तुम्ही उद्या पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायचा आहे. त्या गावचे तुम्ही संरक्षण अधिकारी आहात. ठीक आहे. तर सर्वांना याप्रमाणे मी सांगतो, आज या पोलीस प्रशासनाला किंवा या प्रशासनाला, की जर का या रणजित परिवाराला न्याय मिळाला नसेल आणि नाही मिळाला तर इथून पुढे पूर्ण महाराष्ट्रातली संपूर्ण सैनिक आणि सैनिक परिवार रस्त्यावर उतरू, असं मी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.